घाण आहे हो ही, कीड लागली आहे गावाला. तिकडे आहे नलिनी, ती जोवर या गावात आहे तोपर्यंत गावात शांती आनंद नांदणारच नाही. स्वार्थी लबाड आणि खोटारडे आहे ते गावडे. या बाहेर या, बाहेर या. आली आली हीच त्या मंगळ तिकडे. खोटारडे अहो निर्लज्ज, कपटी कारस्थान निघालीस गोनाले. ए काय वाटेल ते काय बोलताय? अरे काय आरडाओरडा चाललाय हा? प्रेमाचं नाटक करून कंटावला वेदला. मोठ्या मनाचा आहे वेद. कोणी लग्न केलं नसतं या तिकडीशी, पण वेदनी केलं. पण ही अवदास बघा, कारस्थान करून स्वतःच्या मनाची बातमी पसरवली. कारण आहे ना, खोतांची प्रॉपर्टी हवी होती. गोदावरी इंडस्ट्री स्वतःच्या नावावर करून घ्यायची होती ना. कपटी आहे हे. अहो हे कुटुंबात विश्वासघातकी आहे. बस. मदर मदर ओ माय डिअर मदर, गावड्याच्या घरात असा धमाका झालाय ना, तू मारलेली गोळी करेक्ट पॉइंटवर बसली. हे गावकरी गावड्यांच्या घरात घुसून अगदी त्यांना असं काय करतायत ना, आणि त्या नलीला तर अशा शिव्या देत आहेत, बघायला पाहिजे. मजा येते मला. तू पण लवकर ये, मी ते तोपर्यंत मजा घेतो. ओके. अति झालं. तुमचा याच्याशी कसलाही संबंध नाहीये. काय खरं काय खोटं माहित नसताना कशाला तमाशा करताय? तमाशा आम्ही करतोय? अरे तमाशा तर तुम्ही केलाय. तुमच्या तोंडाला काळ पासून तुम्हाला गावाबाहेर काढलं पाहिजे. ए सरस्वती, तुला लाज नाही वाटत वर तोंड करून बोलताना? लाज नाही वाटत स्वतःच्या मुलीच्या मरणाची बातमी पसरवतेस? मेली होती ना नलिनी, मग ही कोण आहे? अहो सज्जन खोतांच्या नावाने शिमगा करताय ना. कधी हा ऋषी गायब होतो, कधी ही नली गायब होते. आता दोघेही परत येतात. अरे काय चेष्टा लावले की काय? अरे गावडे हायच खोटारडे. तरी मी तुम्हाला अगोदर सांगत होतो, ही घाण नको आपल्या गावात, पण तुम्ही लोक ऐकलं नाही. आता हाकला यांना, हाकला, हाकला यांना, हाकला, हाकला यांना, हाकला. काय करतोय? बास, थांबा. ऋषी, थांबा ना, थांबा please. दादा. Please, मारू नका ना. Please, थांबा. थांबा. ऋषी, थांबा. काय प्रकार चालला इथे? काय प्रकार आहे हा? खोतांच्या धाकट्या सुनेचा असा अपमान करण्याची हिम्मत कोणाची झाली? अहो खोतीनबाई, हे गावडे कुटुंबीय खोटारडे आहेत. नलिनी मिली अशी बातमी पसरवताना त्यांना लाज नाही वाटली. अहो तुमची फसवणूक केली यांनी, अख्ख्या गावची फसवणूक केली. म्हणून काय तुम्ही त्यांना दंड द्याल? माझ्या विहिणीचा आणि खोतांच्या सुनेचा असा अपमान कराल? चालते बा इथून. बाबाराव खोतांना हे कळलं ना, तर तुमची कोणाची काही खैर नाही.
चालते वा. ए, जत्रा संपली, निघा आता. ए, ते घेऊन कोण जाणार? मी. द्या दे. निघा. चला चला, या बादल्या बिजल्या सगळे घ्या, चला. नली, शांत हो बाळा, शांत हो. आई तुम्ही ऐकलं ना, लोक काय काय बोलत होते मला. लोकांची तोंड कशी धरू शकणार होता पण. लोक बोलणारच, फक्त आपण त्यांना संधी द्यायला नको. आता ऋषींनी स्वतःच इतके निर्णय घेऊन इतके गुंते वाढवून ठेवलेत ना की ते निस्तरणं कठीण होऊन बसले. चुकलाच तो ऋषी. ऋषीने कशासाठी तुला लपवून ठेवलं आणि वरून तू मेल्याचा दिखावा केला? कशासाठी? ऋषी बाळा, एकदा माझ्याशी बोलायचंस ना, आपण काहीतरी मार्ग नक्की काढला असतं रे. आणि नली बाळा, तू मनाने वाईट नाहीयेस याची मला खात्री आहे. मी जवळून बघितलंय की नाही तुला. फक्त प्रॉब्लेम असा आहे की ते वेदला पटायला हवं ना. हे मला मान्य आहे, वेदचा गैरसमज झालाय, पण तो दूरही व्हायला हवा ना बाळा. तू खरी आहेस, तुझ्या मनात काही पाप नाहीये वगैरे सगळं मान्य, पण ते जर वेदला पटायला हवं असेल तर तुलाच एक पाऊल पुढे टाकावं लागेल ना. तुझ्या नावावर असलेले गोदावरी फूड्सचे कागदपत्र तुलाच त्याला परत करायला हवेत. मगच त्याला पटेल ना की तू हे सगळं पैशांसाठी नाही केलंस आणि तू वेदला परत मिळवू शकशील. हाय, तुमच्याशी बोलून खरंच खूप धीर वाटला. आणि मी वेदला सॉरी बोलणारच आहे आणि ते कागदपत्र पण त्याला रिटर्न करणार आहे. मला कधीच वेदची प्रॉपर्टी, पैसा, कंपनी यात कधीच रस नव्हता.